नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांकडे भरपूर अशा साड्या असतात. मग साडी जुनी झाली की ती घरामध्ये अशीच पडून राहते, त्याचा काही आपण उपयोग करत नाही. तर असं अजिबात करायचं नाही. आज आपण या साडीला फक्त एक घरातील रबर बँड लावून अतिशय सोप्या पद्धतीने एक नवीन वस्तू तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला साडीला कुठे कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही. या सोप्या पद्धतीने आपण अगदी एक नवीन रोजच्या उपयोगात येणारी वस्तू तयार करणार आहोत. त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एखादी जुनी साडी. ती तर सर्वांकडेच असते. वेळ न घालवता आपण आपल्या दुसऱ्या ट्रिक्सकडे वळूया, जेणेकरून आपली ती ट्रिक्स सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या सर्वांकडेच असतात, कारण आपल्या महिलांना भरपूर अशा वस्तू त्यामध्ये ठेवायच्या असतात. भाजीपाला म्हणा किंवा इतर काही धान्य किंवा बऱ्याच अशा कचरा वगैरेसाठी आपल्याला ह्या पिशव्या लागत असतात. तर ह्या पिशव्या व्यवस्थित ठेवण्यासाठी आज आपण एक सोपी पद्धत बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कुठलाही डब्बा घेऊ शकतात किंवा कुठलेही तुमच्याकडे काय जे असेल वस्तू ती तुम्ही घेतली तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने त्या डब्यावरती मी सर्व जेवढ्या काही माझ्याकडे पिशव्या आहे प्लास्टिकच्या कॅरी बॅग, त्या सर्व या डब्याला व्यवस्थितरित्या अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये तुम्ही जेवढ्या पाहिजे तेवढ्या पिशव्या तुम्हाला तुमच्याकडे असतील, लहान मोठ्या छोट्या, त्या तुम्ही टाकू शकतात. आणि वरच्या साईडने आपल्याला एक अशी कापडी पिशवी व्यवस्थित याला लावायची आहे. आता कापडी पिशवी नसेल तर तुम्ही व्यवस्थित अशी जाडवाली प्लास्टिकची पिशवी लावली तरीही चालेल. वरचा जो सेंटरवाला भाग आहे पिशवीच्या वरच्या पिशवीचा, तो भाग आपल्याला व्यवस्थित छोट्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे. जास्त मोठ्या आकाराचा कट करायचा नाही आहे, थोडासाच कट करायचा आहे. त्यानंतर बघा, आता जो डब्बा आहे तो अशा सरळ साईडने काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा निघतो सुद्धा, काहीच अडचण नाही. तर बघा, आता हा व्यवस्थित काढल्यानंतर याचा वापर कसा करायचा किंवा कुठे करायचा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. घरामध्ये एखादी जागा तुमची रिकामी असेल, खिळा असेल, त्या ठिकाणी तुम्ही ह्या पिशवीला व्यवस्थित टांगून ठेवू शकतात. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा खालच्या साईडने आपण जे छिद्र तयार केलेलं आहे त्यामधून तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा एक एक पिशवी काढून घेऊ शकता. अगदी सोपी ट्रिक आहे. पिशव्यासुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज राहील आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वेळेवर सर्व पिशव्या सापडतील देखील. आय होप की ट्रिक आवडली असेल. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, कधी पण चमचा ठेवताना असा काही छोटा डब्बा असतो, त्यामध्ये आपण चमचा ठेवतो. तो अशा प्रकारे ठेवल्यानंतर जे झाकण आहे ते सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित लावता येत नाही. तर चमचा ठेवण्यासाठी आज आपण ही पद्धत वापरणार आहोत. तर बघा, असं उलट्या साईडने आपल्याला चमचा जर ठेवला तर अगदी व्यवस्थित त्यामध्ये मावतो देखील आणि जे झाकण आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित लावता येतं. नक्की ट्राय करून बघा. जर आपण सरळ साईडने जर चमचा असा खालीपर्यंत ठेवायला गेलो तर तो पूर्ण खाली जातसुद्धा नाही आणि वरचं जे झाकण आहे ते आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही, कारण वरच्या साईडने ते पूर्ण खालीपर्यंत जात नाही. तर त्यावेळेस आपण ही ट्रिक ट्राय करून बघा. नक्की तुमचा यापासून फायदा होऊ शकेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. त्यानंतरची बघा, आता दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे जुन्या साडीसाठी. आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात ज्या की काही आपण वापरतो आणि काही वापरून झालं की घरामध्ये अशाच ठेवून देतो. तर त्या साडीचा आज आपण अतिशय सोपा उपाय या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, साडीला अशा प्रकारे मी 4 वेळेस फोल्ड करून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला जो सेंटर आहे साडीचा त्या ठिकाणी एक रबर बँड घ्यायचा आहे. घरामध्ये जे कुठलं रबर बँड तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे आणि सेंटरला अशा पद्धतीने रबर बँडने पॅक करायचं आहे. आणि बघा, त्यानंतर आपल्याकडे पिलो म्हणा किंवा कुशन म्हणा ते असतात, तर ते कुशन पिलो तुम्हाला त्या सेंटरवरती ठेवायचं आहे आणि बाकीचे जे चारही ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहे. आता तुम्ही साडीला कट केलं तरीही चालेल, म्हणजे एकदा जर एका साडीचे 4 भाग जर कट केले तर तुमचे 4 कुशन कवर तयार होऊ शकतात. नसेल कट करायचं तर अशा पद्धतीने संपूर्ण साडी यूज केली तरीही चालेल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात. मी फक्त तुम्हाला एक आयडिया दाखवते, मग पुढचं तुम्ही ठरवा की तुम्हाला कट करून वापरायचं की आहे असंच वापरायचं. तर बघा, आता हे जे समोरील ज्या बाजू आहे ज्या ठिकाणी आपण फोल्ड केलं त्या ठिकाणी काटेपिन लावून मी व्यवस्थित याला पॅक करत आहे. तुम्ही
दोऱ्याने शिवून घेतलं तरीही चालेल। आणि बघा अतिशय छान सुंदर असं आपलं पिलो कवर तयार झालेलं आहे। अगदी कुणालाच कळणार नाही की आपण हे जुन्या साडीपासून तयार केलेलं आहे, ते पण न शिवता न कट करता खूप सुंदर तयार झालेलं आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही याला सोफा डेकोरेट करण्यासाठी एखाद्या चेअरवरती ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। खूप सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि जे की तुम्हाला नक्की आवडलं असेल। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होऊ शकेल।